नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय आहे? रहस. आणि हा 15वा धडा आहे. तर रहसचा हा चौथा सीझन आहे. कोणता सीझन आहे? चौथा. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. बघा, तुमच्या समोर काय आलेले आहे? प्रश्न चौथा. कोणता प्रश्न? चौथा. काय करायचं? जोडया मिलाव, म्हणजे जोडवा जोडायचा आहे. तुम्हाला काय करायचं? जोडवा जोडायचा आहे. तर इथे काही प्रश्न दिलेले आहे, काही उत्तरे दिलेले आहे, पण उत्तरे सही नाही दिलेले आहे. तुम्हाला शोध करायचं आहे की यांचं उत्तर काय आहे. तर इथे अ आणि इथे ब दिलेले आहे. कळतं की नाही तुम्हाला? हो. तर इथे अ आणि इथे ब दिलेले आहे. तर याप्रमाणे तुम्हाला शोधायचं आहे की अ यांचा हे जे प्रश्न आहेत तर ब पासून तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. तर चला पहिला बघूया. तर पहिला काय आहे? फोटो की दुकान. काय म्हणाले आहे? पहिला फोटो यांचे दुकान. तर तुम्हाला इथे काही जे उत्तर दिलेले आहे त्याबद्दल तुम्हाला असे यांचा शोध करायचा आहे की यांचं पहिलं उत्तर कोणचं होणार. तर पहिले आपण प्रश्न बघणार, त्यानंतर आपण उत्तर बघणार आहे. तर चला पहिला प्रश्न बघूया. तर पहिला झालेला आहे आपला प्रश्नच. यांचा पहिला प्रश्न काय आहे? फोटो की दुकान. आणि दुसरा ख म्हणजे भूत भूत आणि ग हवेली आणि घ वैज्ञानिक. तर याबद्दल आपल्या समोर जोडवा जोडायचा 4 प्रश्न दिलेले आहे. कळलं की नाही? हो. तर तुम्ही इथे थोडासा विचार करून घ्या आणि तुम्ही मला म्हणा की यांचं उत्तर काय येणार. करा, लवकरच लवकर करा. बघा, आता तुमच्या समोर यांचं उत्तर आलेलं आहेत की नाही? हो. तर पहिला काय होता तुमचा? फोटो की दुकान. कुठे होती? नारायणपूर. म्हणजे कुठे? नारायणपूर. आणि ख दुसरा भूतवीत कपोल कल्पना. हा जो भूतवीत आहे त्याच लोकांचं काय आहे? कपोल कल्पना आहेत. आणि ग हवेली म्हणजे कह कहो की आवाज. हवेलीमधून कसा आवाज येत होता? कह कहो यांची आवाज येत होता. आणि इथे घ वैज्ञानिक म्हणजे दृष्टिकोन. काय आहे? दृष्टिकोन. तर याप्रमाणे आता असं उत्तर दिलेले आहे. कोणाचं उत्तर दिलेले आहे? जोडवा जोड्यांचा यांचं उत्तर दिलेले आहे. असं प्रमाणे ही उत्तर दिलेले आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? छान. तर अजून बघूया. चला बघा, आता तुमच्या समोर काय आलेलं आहे? प्रश्न 5वा आलेला आहेत की नाही? हो. तर पहिला प्रश्न काय आहे 5वाचा? बघा, पहिला 5वा प्रश्न आपण बघूया. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखो. आपल्याला काय करायचं आहे? जे ते प्रश्न आणि उत्तर दिलेलं आहे किंवा या प्रश्नाला एका वाक्यात उत्तरे लिहायचं आहे. कोणता? एका वाक्यात उत्तरे लिहायचं आहे. तर पहिला काय आहे बघूया. पहिला आहे आर्यन छुट्टियां बिताने कहाँ आया था. तर इथे पहिला प्रश्न तुमचा काय आहे की आर्यन हे सुट्टी म्हणजे त्याची जी सुट्टी झाली होती त्या कुठे आलेला होता आपल्या सुट्टी बितायसाठी? हा पहिला प्रश्न आहे. तर याचं उत्तर बघूया. आर्यन छुट्टियां बिताने अपने मामाजी के गाव आया था. तर आर्यन जे आहे ते सुट्टी आपल्याला बिताने कुठे आलेला होता? मामाजी यांच्या गावी आलेला होता. कळलं की नाही? हो. तर दुसरा बघूया. चल, दुसरा आहे कनिष्का कोण थी. कनिष्का हे कोण होती? तर कनिष्का आर्यन के मामाजी की लडकी थी. तर कनिष्का हे जे आहेत आर्यनची मामा यांची मुलगी होती. कोणाची? आर्यनचे मामाची मुलगी होती. कळलं? हो. तर अजून बघूया. चला, आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न 3रा किंवा प्रश्न 4था. 2 प्रश्न आलेला आहे. तर इथे प्रश्न 3रा आहे आणि इथे प्रश्न 4था आहे. तर 3रा प्रश्न बघूया. मामाजी ने अपने कैमरे के बारे में क्या बताया. मामाजी यांनी आपल्या कॅमेराबद्दल यांना काय सांगितले आहे. तर चला यांचं उत्तर बघूया. बघा, मामाजी ने बताया कि कैमरे में कमाल का लेंस लगा है. मामाजी यांनी बातमी किंवा यांनी सांगितले की कॅमेऱ्यात यातून कमाल लेन्स लागलेली आहेत. कमाल म्हणजे खूपच छान लेन्स लागलेली आहेत. यह रात को मामूली रोशनी में बिना फ्लैक्शन के भी तस्वीर खींच लेता. आणि हा रात्री, जेव्हा रात्री असतात तेव्हा मामूली रोशनी म्हणजे रोशनी मामूली आहे, खूपच कमी आहे, त्यामध्ये पण ते बिना फ्लॅक्शन मध्ये तस्वीर म्हणजे फोटो
किंवा चित्र काढत आहे. कळलं की नाही? आणि खूपच चांगली प्रमाणे चित्र घेत आहे. कळलं की नाही? हा तिसरा प्रश्न तुम्हाला कळलेला आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. काय? कळलेला. छान. आता चौथा. आर्यन ने हवेली के अंदर क्या देखा? आर्यन यांनी हवेलीच्या आतमध्ये काय पाहिले? काय पाहिले होते? तुम्हाला माहित आहे की नाही? काय? माहित आहे. छान. तर चला बघूया. आर्यन ने देखा कि हवेली के अंदर हट्टे कट्टे मोटे तगड़े बड़ी बड़ी मूछों वाले बांधे बैठे थे आणि आर्यन यांनी काय पाहिले की आर्यन यांनी पाहिले की हवेलीचे आतमध्ये हट्टेकट्टे खूपच तंदुरुस्त आणि हट्टेकट्टे मोठे दगडे बडी बडी मूछ वाले बांधे बैठे थे म्हणजे बंधे म्हणजे बंदे बंदे बैठे थे. काय करत होता तर बसून? ते आपल्या कार्य करत होता. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. अजून बघूया. चला. आता तुमच्या समोर आलेला आहे आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न 5वा. बघा. आर्यन ने फोटो दिखाते हुए मामाजी से क्या कहा? आर्यन यांनी जेव्हा मामाजीला फोटो दाखवले आणि काय सांगितले हे आपल्याला यांचं उत्तर लिहायचं आहे. तर आर्यन ने फोटो दिखाते हुए आर्यन ने फोटो मामाजी यांना दाखवले आणि मामाजी से कहा आणि त्यांना सांगितले, आप मेरे साथ ठाणे चलेंगे. तुम्ही माझ्याबरोबर कुठे जाणार आहे? ठाणे इथे जाणार आहे. मुझे इस मामले में बहुत गडबड लगती है. मला हा जे मामला आहे त्यांच्याशी खूपच गडबड लागलेली आहे. त्याप्रमाणे तुम्हाला मला माझ्यासोबत जाणार आहे. कुठे? ठाणेला जाणार आहे. तुम्ही माझ्यासोबत कुठे जाणार आहे? ठाणे इथे जाणार आहे. कळलं की नाही? हो. तर अशा प्रकारे आपला एका वाक्यात उत्तरे 5 दिलेले होते. ते आपल्याला आपण उत्तर पण यांचं पाहिले. तर अजून काय आहे चला बघूया. बघा. आता तुमच्या समोर आलेला प्रश्न 6वा. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखो. काय करायचं? निम्नलिखित प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न काय आहे? आर्यन और कनिष्का द्वारा देखी हुई हवेली का वर्णन अपने शब्दों में लिखो. जे आर्यन किंवा कनिष्का यांनी जे पाहिली होती, जे हवेली पाहिली होती त्यांचं वर्णन तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे. तर चला मी इथे उत्तर दिलेले आहे. तर याप्रमाणेही तुम्हाला पण असंही लिहायचं आहे. कळलं की नाही? हो. तर बघा. हवेली के बीचों बीच एक बड़ा कमरा था. हवेली या बीचों बीच म्हणजे एक मध्य भागाला एक कमरा होता म्हणजे एक खोडी होती. उसका दरवाजा अंदर से बंद था आणि त्याचा दरवाजा आतमध्ये बंद होता. काय होता? त्यांचा दरवाजा आतमध्ये बंद होता. खिडकियां नीचे से बंद थी आणि जे खिडकी होती ते खालतून बंद होती. लेकिन ऊपर से खुली थी आणि काय होती? वरतीतून खुली होती. उघडली होती. गैस बत्तियों की बहुत तेज रोशनी फैली हुई थी आणि जे गैस बत्ती असतात त्यातील खूपच तेज रोशनी पसरलेली होती. हट्टे कट्टे मोठे तगडे बडी मूछों वाले कई लोग पगडी बांधे बैठे थे आणि तिथे आपण काय पाहिले की किंवा आर्यन यांनी कनिष्काने आर्यन यांनी काय पाहिले किंवा कनिष्कांनी तिने बघितले की आतमध्ये खूपच हट्टे कट्टे आणि मोठे तगडे आणि खूपच मोठ्या मोठ्या मुछवाले कई लोक म्हणजे खूपच लोक तिथे पगडी बांधून बसलेला आहेत. कुठे बसलेला आहेत? हवेली मध्ये. उनके साथ कमीज और पेंट पहने हुए भी कुछ लोग थे आणि त्यांच्या साथी किंवा त्यांच्या साथ खूपच असे लोक पण होते जे कमीज किंवा पेंट घाललेले होते. उनकी लाल लाल आंखों से आग बरस रही थी आणि त्यांचा लाल लाल डोळ्यातून काय करत होते? आस म्हणजे अश्रू वाहत होती. सबके चेहरे बडे डरावने थे आणि सगळ्याचा जो चेहरा होता खूपच भयानक होते. डरावने पण होते आणि भयानक पण होते. उनके गले में कारतूसों की पेटी लटक रही थी आणि त्यांच्या त्यांच्या गळ्यातून कारतूसो म्हणजे बंदुक्यांची जे गोळी असतात त्यांची पेटी लटकत होती. बंदुके और तलवारें भी रखी थी आणि त्यांच्या समोर बंदुके अजून तलवारे पण ठेवली होती. तर अशा प्रमाणे तुम्ही बघणार की इथे मी आर्यन किंवा कनिष्का याद्वारा देखील हवेली यांचं वर्णन केलेले आहे. तर मी अशा प्रमाणे दिलेले आहे. तुम्हाला अजून काही लिहायचं आहे याबद्दल तर तुम्ही लिहून घ्या. असं नाही की तुमचं गलत होणार. असं आहे की तुम्हाला अजून काही माहिती आहे तुमच्याकडे किंवा तुम्हाला समजून आहेत जास्त तर ते पण तुम्ही लिहू द्या. ते गलत नाही होणार. कळलं की नाही? हो.
तर अजून आता आपण दुसरा बघणार आहे. आता बघा तुमच्या समोर दुसरा प्रश्न आलेला आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर दूसरा प्रश्न काय आहे? कनिष्का और आर्यन को वीरता पुरस्कार घोषित होने का कारण बताओ. जे कनिष्का आणि आर्यन आहेत त्यांना वीरता पुरस्कार काय भेटले यांचं तुम्हाला कारण सांगायचं आहे. कळलं की नाही? हो. तर चला बघूया. कनिष्का और आर्यन ने सलाह की और मामा जी का कैमरा लेकर हवेली की ओर गए. कनिष्का आणि कोण आर्यन यांनी काय केले? एकमेकाशी बोलले आणि सल्ला घेतले आणि मामाजी यांचा कॅमेरा घेऊन कुठे गेले? हवेलीला गेले. कुठे गेले? हवेलीला गेले आणि तिथून जाऊन वहां उन्होंने हवेली में मौजूद बदमाशों के अनेक फोटो खींच लिए आणि त्यातून तिथे गेलेले आहेत आणि त्यातून त्यांनी काय केलं? हवेलीमध्ये मौजूद म्हणजे तिथे जे लोक होते त्यांचे बदमाशांचा फोटो काढले. अनेक फोटो खींचे म्हणजे खूपच फोटो घेतलेले होते. अगले दिन आर्यन साइकिल लेके पास के कस्बे नारायणपुर गया और वहां से उसने एक फोटोग्राफर की दुकान से सभी फोटो तैयार करा लिया. आणि त्यातून दुसरा दिवस काय होते? आर्यन यांनी सायकल पाहिले किंवा सायकल घेतले आणि त्यातून तिथेचे कसबे म्हणजे गावात एक कसबे होते त्यातून नारायणकुंड कुठे गेलेला होता? नारायणकुंड गेलेला होता आणि तिथे जाऊन त्यांनी काय केले? फोटोग्राफरचे दुकान ला गेले आणि तिथे जाऊन त्याने सर्व फोटो जो हे तैयार केलेले होते. जे सर्व फोटो त्यांनी खिचले होते हवेलीमध्ये ते तिथे जाऊन काय केले? तैयार केलेले होते आणि आर्यन ने सभी फोटो को अपने मामा जी को दिखाया आणि त्याच नाही त्यांनी सगळे फोटो आपल्या मामाजी यांना दाखवले आणि उन्हें साथ लेकर थाने गया आणि तिला साथ घेऊन म्हणजे ते आपल्या बरोबर घेऊन ते कुठे गेलेला होता? लवकरच सांगा. थाने इथे गेलेला होता. मामा जी को देखिए उनके साथ लेकर थाने गया आणि ठाणे गेलेला होता. ठाणेदारने देखते ही कहा आणि ठाणेदारने काय बघितले? त्या लोकांना बघितले जे फोटोमध्ये आहेत त्या लोकांना फोटोमध्ये बघितले आणि त्यानंतर कि इन डाकुओं ने डकैती राहजनी में कई वर्षों से उत्पात मचा रखा है आणि काय म्हणाले? हे जे डाकू आहे त्याने राहजणी म्हणजे राहजणी म्हणजे जे मार्ग आहे तेथून जे लोक जात आहेत त्यांना खूपच परेशान केलेले आहे किंवा त्यांचं पैसे गहणे हे सगळं घेतलेले आहे आणि किती वर्ष झाले याबद्दल ते खूपच उत्पात मचून झालेला आहे यांचा. तुम दोनों ने बहुत ही बहादुरी का काम किया है. तुम्ही दोघांना खूपच बहादुरीचं काम केलेले आहेत. पुलिस ने सभी डाकुओं को पकड़ लिया आणि त्यानंतर पुलिसने काय केलं? सर्व डाकुओला पकडून घेतले. कनिष्का और आर्यन को वीरता पुरस्कार घोषित किया आणि यानंतर कनिष्का किंवा आर्यनना वीरता पुरस्कार यामध्ये घोषित केलेला होता म्हणजे त्यांना वीरता पुरस्कार भेटले आणि हे कोण दिले? हा पोलीस लोकांनी सरकारने सांगितले होते आणि त्याबद्दल आर्यन किंवा कनिष्काला हा पुरस्कार भेटले. त्याबद्दल ते खूपच आनंदी लागले आणि का भेटले? कारण की त्याने खूपच चांगल्या प्रमाणे हे कार्य केलेले होते. जेव्हा लोकांना असं वाटत होते की ते लोक भूतवीत आहे त्याप्रमाणे त्यांनी काय केले? हिम्मत केले, साहस केले आणि तिथे जाऊन हे बघितले की हा खरंच आहेत की नाही. तर याप्रमाणे तुम्ही पण असं काही आहे तर तुम्ही नीट प्रमाणे त्यांना बघून घ्या किंवा त्यासाठीही तुम्ही विचार करून घ्या. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला मोठ्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे किंवा एक वाक्याचं उत्तर लिहायचं आहे. याबद्दल आपण हे पण पाहिले की आपल्यासाठी आपला साहस किंवा हिम्मत हे खूपच महत्त्वासाठी आहे. आपल्या समोर किंवा आपल्यासाठी हे हिम्मत आत्म निरीक्षण किंवा आपला निरीक्षण घ्यावं कारण की जेव्हा तुम्हाला हिम्मत आणि साहस बरोबर काम केलेले जाते ते खूपच चांगलं असतं. कळलं की नाही? हो. धन्यवाद.